नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले जातील। यातच महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे असंही आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून लक्षात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरोखर आता या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का? आणि त्याचबरोबर जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक महत्त्वपूर्ण असं वचन, शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा जो लाभ भेटत आहे तर त्या निधीमध्ये वाढ करण्यात येईल। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 2000 रुपयांचा हप्ता भेटतोय तर त्या ठिकाणी 3000 रुपयांचा हप्ता देण्यात येईल असं वचन देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून किंवा मग राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे देण्यात आलं होतं तर ते वचन आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पूर्ण करणार का, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येथे तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा कालावधी हा संपलेला आहे आणि 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे। जसं की 8वा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये शेतकरी बांधवांना मिळायला हवा होता, परंतु आता सध्या फेब्रुवारी एंडिंग चालू आहे आणि तरीसुद्धा शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता हा भेटलेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधव असंही म्हणताय की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली आहे, परंतु नमो शेतकरी योजना ही चालू आहे। जसं की PM किसान योजना चालू आहे, PM किसानच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना ही राबवलेली आहे आणि ती योजना चालू आहे। फक्त एवढंच आहे की योजनेचा 8वा हप्ता वितरण करण्यासाठी खूप विलंब झालेला आहे। मग आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी नमोच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया जलद गतीने सुरू होऊ शकते किंवा मग GR निर्गमित केला जाऊ शकतो। परंतु निधीच्या वाढीबाबत जर बोलायचं झालं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना वचन देण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना नमोच्या निधीमध्ये वाढ करण्यात येईल, 2000 रुपयांऐवजी 3000 रुपयांचा लाभ देण्यात येईल। मग जर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या निर्णयावरती चर्चा झाली किंवा मग महत्त्वपूर्ण असा निर्णय हा घेण्यात आला तर मात्र नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 3000 रुपये भेटणार का, असाही प्रश्न आता शेतकरी बांधव विचारताय। तर मित्रांनो, असं होणार नाही, कारण नमोचा 8वा हप्ता हा पेंडिंग आहे आणि 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे। त्यामुळे जरी नमोचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आला तरी सुद्धा तो फक्त आणि फक्त जसं की आतापर्यंत आपण नमोच्या 7 हप्त्यांचा लाभ घेतला, प्रत्येकी 2000 रुपये, अगदी त्याच पद्धतीने नमोचाही 8वा हप्ता आपल्याला फक्त आणि फक्त 2000 रुपयेच मिळणार आहे। परंतु जर राज्य सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये जर वाढ करण्यात आली तर मात्र नमोचा 9व्या हप्त्याच्या निधीमध्ये वाढ केली जाऊ शकते। ज्या ठिकाणी 2000 रुपयांचा हप्ता भेटतो त्या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ हा दिला जाऊ शकतो। आणि जर राज्य शासनाच्या माध्यमातून नमोचा 8वा आणि 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते जर एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला तर मात्र नमोच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 3000 रुपये असे एकूण 5000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा केले जाऊ शकतात। परंतु मित्रांनो, आता हे दोन्ही हप्ते जरी एकत्र जमा करण्यात आले तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 90,21,218 शेतकरी बांधव हे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास 6 लाख शेतकरी बांधव हे नमोच्या 8व्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत किंवा मग 6 लाख शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्यापासून वगळण्यात आलेला आहे। यामध्ये अनेक अटी शर्ती घालण्यात आल्या होत्या। त्यामध्ये मुख्य म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या नावावरती जमीन नाहीये आणि तरीसुद्धा ते शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेत आहे असे शेतकरी बांधव यातून वगळण्यात आले। त्यानंतर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ दिला जाणार आहे, असे अनेक अटी शर्ती यामध्ये घालण्यात आलेल्या आहे आणि यातून जवळपास 6 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव हे नमोच्या 8व्या हप्त्यापासून वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, आता जर तुम्हाला नमोचा 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा करून घ्यावयाचे असतील तर मात्र तुम्हाला तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे, तुमचं लँड रेकॉर्ड येस असणं आवश्यक आहे, तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे आणि तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणं सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे। हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तरच तुम्हाला नमोच्या 8व्या हप्त्याचा 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात। आता राहिला प्रश्न PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा। मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे आणि PM किसानच्या
किसानचा जो 22वा हप्ता आहे हा फक्त आणि फक्त 2000 रुपयेच जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजेच एकंदरीत लवकरच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचाही 8वा हप्ता जे की शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे तोही हप्ता आणि PM किसानचाही 22वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।